नमस्कार. तर हा एक विनोदी लेख मला सुचला, तो मी आपल्याला सादर करतो. माझा लेख तिघेही सारखेच. या लेखाचं नाव आहे तिघेही सारखेच. आपण तर असं ठरवलं आहे, व्हॉट्सॲपवर बरंच काही वाचण्यात येतं. समजा चहा, कॉफी आणि दारू हे तिन्ही किती घातक पेय आहेत हे सांगतात. आता या तिन्हीपैकी सर्वात घातक कोणतं पेय आहे तेही नमूद करतात, पण त्यामध्ये एक मत नाही. कुणी म्हणतं कॉफीपेक्षा चहा बरा आणि चहापेक्षा दारू बरी, म्हणजे इथे सर्वात दारू बरी असा अर्थ. कॉफीपेक्षा चहा बरा आणि चहापेक्षा दारू बरी म्हणजे दारूला प्रेफरन्स. काहींचं मत असं की दारूपेक्षा कॉफी बरी आणि कॉफीपेक्षा चहा बरा. पहा, म्हणजे या वाक्यात चहा थोडा बरा. पुन्हा काहींचं असं मत की दारूपेक्षा चहा बरा आणि चहापेक्षा कॉफी बरी. आता इथं कॉफी बरी म्हणतात, मग आता ऐकावं तरी कोणाचं? आमचं तर असं मत आहे की याच्यापेक्षा ती बरी का त्याच्यापेक्षा ही बरी का या दोघीपेक्षा तो बरा हा विचारच नको. त्यांचे ते तिघं बघून घेतील. त्यांच्यामध्ये आपण कशाला भांडणं लावून द्यायचे? हे तिघेही आपल्याला मारतातच, म्हणजे तिघेही मारकच आहेत. एखादा थोडं लवकर मरत असेल, दुसरा हळूहळू मरत असेल, तिसराही असं थोडं थोडं आगे मागे करून पण मारतच असेल, होय ना? आपण काय करावे? या तिन्ही पेयांना आपल्यापासून थोडं लांब सुरक्षित अंतरावर ठेवावे. त्यांच्याशी जवळीक करावी, पण अगदी माफक प्रमाणात. कारण कारण हे तिघेही सारखेच.